भारतात घुसखोरांची मनमानी चालणार नाही असं सांगत घुसखोरांवर कारवाई केली जाईल आणि देशाला त्याचे चांगले परिणाम दिसतील. पंतप्रधानांची बिहार दौऱ्यात ग्वाही. मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम आज भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची घेणार भेट. भारत अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारासंदर्भात आज नवी दिल्लीत चर्चेची पुढची फेरी. ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ भारतात दाखल. भारत आणि युरोपियन युनियन दरम्यानच्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारावरील 14व्या फेरीच्या वाटाघाटी 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ब्रुसेल्समध्ये होणार. वाणिज्य मंत्रालयाची माहिती. अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेचं अमित शहा यांच्या हस्ते आज उद्घाटन. 4,794 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करणार. शेतकरी आणि वैज्ञानिकांची कठोर मेहनत आणि सरकारच्या धोरणामुळे देशाच्या कृषी वाढीचा दर 3.7% असून हा जगातला सर्वोच्च दर. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून 1 दिवसाची मुदतवाढ. राज्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत उपचारांच्या संख्येत होणार वाढ. खर्चिक उपचारांसाठी निधीची तरतूदही केली जाणार. बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिनं फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद. माजी विश्वविजेती चीनची टँग झोंगईवर केली मात. आणि उत्तराखंडमुळे ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत. मालमत्तेचं नुकसान. मदतकार्य जारी. सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून आश्वासन.